श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरू सांगतात की एकदा मला एका भक्ताने एक प्रश्न केला की देवा, मी एवढे चांगले कर्म करतो, एवढे व्रत वैकल्य करतो, एवढी सेवा करतो देवाची, तरीसुद्धा माझ्या वाट्याला दुःख का बरं? तेव्हा भक्त खूप चिंतित झाला. त्याला खूप दुःखी होता. चांगले कर्म करूनसुद्धा त्याला सुख प्राप्त होत नव्हतं. तेव्हा देवाने त्याला उत्तर दिलं. देवाने काय सांगितलं की हे भक्ता, हे मानवा, तू आता खूप चांगली कर्म करत आहेत, त्याबद्दल अजिबात शंका नाही. पण या अगोदरच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये तुझ्या हातून खूप वाईट कर्म झालेली आहेत आणि त्याचीच फळं आता तू भोगत आहेस. पण तू आता हे चांगलं कर्म करण्याचं सोडू नको. तुला हे विकार, अंधश्रद्धा, अहंकार या गोष्टी तुझ्या या चांगल्या कर्मांच्या आड नक्कीच येतील. पण त्यांना तू डगमगू नकोस, कारण तुझी मागचे कर्माची फळं तू आता या जन्मी भोगत आहेस. पण ही फळं जरी आता जात नसली तरी त्याच्यातून लवकरात लवकर मुक्तता होणार आहे. याच गोष्टीचा विचार कर आणि ही चांगली कर्म तुझी चालू ठेव. पण ही आत्ता तुझ्या वाट्याला आलेलं हे दुःख, त्यासाठी तू डगमगू नकोस, कारण हे दुःख तुझ्या कर्माचे फळ आहे. त्यासाठी हे कर्माची फळं भोगताना दुःखी होऊ नको, कारण ज्यावेळी तू दुःखी होशील ना, त्यावेळी तुझी सत्कर्म करण्याची इच्छासुद्धा कमी होईल आणि त्यावेळी तुला अंधश्रद्धेचा विकार जडला जाईल आणि या अंधश्रद्धेच्या विकारातून पुन्हा तुला या कर्माच्या फळातून बाहेर निघणं खूप मुश्किल होईल. आता तुझ्या हातात आहे. जे तू वाईट कर्म केलेली आहेत त्यांची कर्म तुला भोगावी लागणारच आहेत, त्यात तर शंकाच नाही. पण तू योग्य जर भक्ती करशील ना, तर त्या कर्मांच्यातून पण तुला मुक्तता करण्याचं काम सद्गुरू करतील. कारण ही सद्गुरूंची एकदा आज्ञा झाली ना, तर कळी काळाचे भय निघून जातं, पूर्ण पाप नष्ट होतात. पण तू आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुझे कर्म चांगले कर, त्याचा नक्कीच तुला फायदा होईल. तुझ्या अंतरात्म्यात असलेला अहंकार नावाचा राक्षस तुला वाईट कर्म करण्यास सांगेल, पण त्याचं तू ऐकू नकोस. कारण भक्ती मार्ग स्वीकारला आहे ना, तो तुला पैल तीराला नेणार आहे. त्याच्यासाठी तू डगमगू नकोस, कारण चांगल्या गोष्टीला विरोधक हे असतातच. आणि हे विरोधक बाहेरचे विरोधक परवडले, पण मनाच्या अंतरात्म्यातील अहंकार हा राक्षस आहे ना, तो पूर्ण ज्ञानरूपी प्रकाशमय असलेला हा प्रकाश अंधारमय कधी करेल आणि कधी तुझ्या जीवनाचा शेवट करेल हे सांगता येत नाही. म्हणून या कर्माचं फळ तू भोगताना दुःखी होऊ नकोस. जे कर्म अगोदर केलेले आहेत तुझेच ते पाप आहेत आणि या पापाचं रूपांतर लवकरात लवकर पुण्यामध्ये होणार आहे. तुझी भक्ती वाढव, उपासना वाढव. सद्गुरू तुझ्या सोबत आहेत. या सकाळच्या वातावरणामध्ये चला आपण थोडं भगवंताचं नामस्मरण करूया. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण
हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण श्री समर्थ हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. या सकाळच्या वातावरणामध्ये मनाची सुंदरता वाढवण्यासाठी भगवंताचं जेव्हा आपण नामस्मरण करतो ना, तेव्हा खूप मनाला असा ओळावा निर्माण होतो. आणि हा ओळावा निर्माण झाला ना की भक्तिमय मन होऊन एक चित्त मन श्रवण करायला लागतं. म्हणून संकीर्तन आणि भगवंताचं नामस्मरण जरुरी असतं. बघा, आपण पाहत होतो कर्माचा भोग भोगताना कधीच दुःखी होऊ नका हे सांगताना सद्गुरू सांगतात. सद्गुरू एक उदाहरण देतात का बघा, एक अत्यंत धार्मिक राजा होता आणि तो न्यायी आणि देवभक्त होता. त्यांनी कृष्णाचं मंदिर बांधलं होतं आणि एका ब्राह्मणाचा पुजारी म्हणून नियुक्ती केली होती. तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता. त्याने कधीही राजाकडे भीक मागितली नाही. राजा देखील त्याच्या स्वभावावर खूप खुश होता. राजाच्या मंदिरात त्यांना पूजा करायला लागून 20 वर्ष झाली होती. त्याने राजाला कधीही कोणताही प्रश्न विचारला नाही. राजाच्या घरी एक मुलगा झाला. राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्येशी त्याचं लग्न लावून दिलं. ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महालात आणलं, त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती. ती इकडे तिकडे फिरू लागली. जेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाच्या जवळ आली तेव्हा तिला हिरे रत्नांनी जडलेली मोहक तलवार पडलेली दिसली. राजकन्येने ती तलवार मेणातून बाहेर काढली तेव्हा ती धारधार आणि विजेसारखी तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पडून राजपुत्राच्या मानेवर पडली. बघा, राजपुत्राचा तो शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे राजकन्येला खूप वाईट वाटू लागलं. तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, माझ्याकडून अचानक हे पाप कसं घडलं? माझा नवरा माझ्याच हाताने मेला, माझ्याच हाताने मरण पावला. तुम्हाला आधीच माहीत आहे, पण मी हे सत्य कोणालाच सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या आईवडिलांची आणि सासरची बदनामी होईल. बघा, आणि कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर आंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागली आणि ती म्हणाली, माझ्या पतीला कोणीतरी मारलं आहे. लोक जमले आणि राजा पण आला आणि विचारलं, कोणी मारलं? मी म्हणू लागली, मला माहीत नाही कोण होता, पण त्याला कृष्णाच्या मंदिरात जाताना पाहिलं होतं. राजासह सर्वजण कृष्णाच्या मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मण पूजा करताना पाहिलं. त्यांनी त्याला धरलं आणि विचारलं, तू राजकुमाराला का मारलंस? ब्राह्मण म्हणाला, मी राजकुमाराला मारलं नाही, मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही. या देव साक्षी आहे. न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही. ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते. कोणी एक म्हणत तर कोणी दुसरं. हा ब्राह्मण निर्दोष आहे असं राजाला पुन्हा पुन्हा वाटायचं. पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला, मी तुला फाशीची शिक्षा देत नाही, तर ज्या हाताने तू माझ्या मुलाला तलवारीनं मारलं, मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो. असं बोलून राजाने ब्राह्मणाचा हात कापला. यावर ब्राह्मण फार दुःखी झाला आणि राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला. येथे त्याने शोध सुरू केला.
की त्याला एखादा विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावं. त्याला कोणीतरी सांगितलं की काशीत एक विद्वान ज्योतिषी राहतो. त्यानंतर तो त्याच्या घरी पोहोचला. ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते. त्याने पत्नीला विचारलं, आई, तुमचे पती ज्योतिषी महाराज कुठे आहेत? तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असह्य शिवीगाळ केली. ती ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला, मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो, पण आता मी प्रथम त्याची अवस्था विचारेल. इतक्यात ज्योतिषी आले. घरात प्रवेश करताच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्यांचा अपमान केला, पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काही बोलले नाही. त्यानंतर ते गादीवर बसले. ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी त्याला म्हणाले, ब्राह्मण देवा, तुला इथे का आलेला आहेस? तुझ्याबद्दल काय विचारायचं ते विचार, पण आधी तुमची काय आहे अट आहे की तुमची बायको तिच्या जिभेने तुमचा एवढा अनादर का करते, जो कुणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता? याचं कारण काय? ही माझी बायको नाही, माझे कर्म आहे. जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे भाऊ, मुलगा, शिष्य, पिता, गुरु, नातेवाईक, ते कोणीही असो, ते सर्व तुमचे कर्म आहेत. ही बायको नाही, माझे कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. बघा, कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली ना तरी ती भोगावीच लागतात. कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही. म्हणूनच मी माझ्या कर्माच्या आनंदाने आनंद घेत आहे आणि माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही, असा ते ज्योतिषी म्हणाले, जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत. ज्योतिषी, तुमचे मत असे कोणते कर्म होते? ऐका, माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती, असा ज्योतिषी म्हणायला लागला. तिच्या पाठीवर एक फोड आलं होतं आणि त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुःखी होती आणि अशक्तही झाली होती. माझा स्वभाव खूप वाईट होता, म्हणून मी तिच्या फोडाला चोखून त्याला आणखी दुःखी करायचो. जेव्हा ती वेदनांमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा. माझ्या भीतीमुळे ती सहजासहजी बाहेर पडत नसे, पण मी तिला शोधत फिरायचो. ती मला जिथे भेटायचा तिथे तिला दुःखी करत असे. शेवटी माझ्याकडून खूप छळ होत होता. तर ती गावापासून 10-12 मैल दूर जंगलात गेली. तिथे नदीच्या तीरावरच्या घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून ती आनंदाने राहिली. पण मी त्याशिवाय राहू शकत नव्हतो. तिला शोधत शोधत त्या जंगलामध्ये पोचला आणि तिथे तिला पाहून तो तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडामध्ये छिद्र पडले. यावर अनेकदा प्रयत्न झाले तरी ही चोच सुटली नाही आणि ती चोच काढायचा खूप प्रयत्न केला, पण ती चोच बाहेर आली नाही. पाण्याच्या भीतीने हे दुष्ट मला सोडून जाईल असा विचार करत ती नदीत शिरली, पण तिथेही मला चोच काढता आली नाही. अखेरीस तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो. मग नदीच्या प्रभावाने ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो. आता मी माझी पत्नी आहे आणि ती तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून ते सहन करीन. मी त्याला दोष देणार नाही, कारण ते मी केलेल्या कर्माचे फळ आहे. म्हणूनच मी शांत राहतो. आता तुमचा प्रश्न विचारा. हे ज्योतिषीने या माणसाला सांगितलं, या पुजाऱ्याला सांगितलं, तुमचा प्रश्न काय आहे तो आता विचारा. ब्राह्मणाने आपली सर्व बातमी सांगितली आणि विचारलं, अधर्मी पापी या राजानं माझा निष्पाप हात का कापला? ज्योतिषी म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्या कर्माने तुझा हात कापला आहे. तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाई होता.
जेव्हा त्या कसायाने गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचून जंगलात पळून गेली. मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारलं, इथे गाय गेली आहे का? तुम्ही खोटं बोलणार नाही अशी शपथ घेतली होती. म्हणून जेव्हा तुम्ही हाताने गाय गेली होती त्या दिशेने दाखवले तेव्हा त्या कसाईने जाऊन गाय मारली. तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता. इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली. नदीच्या प्रतापातून कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली आणि मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले. कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराने डोके कापले गेले आणि अनावधाने राजकन्येच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे कर्माचे निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला. हाताच्या इशाऱ्याने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळे तुमचा हात कापला गेला आहे. ही तुमची चूक आहे आणि इतर कोणाचीही नाही. तुमचे मन तयार करा आणि आनंदाने जगा. कर्माच्या फळाचा भोग सुटत नाही. ज्ञानाच्या जोडीने जीवन किती सोपं आहे हे कर्माचं तत्त्व जर आपण स्वीकारलं आणि जाणलं ना तर भूतकाळात केलेल्या वाईट कर्माचं फळ भोगूनही आपण दुःखी होणार नाही, तर आपल्या मनाची समता राखण्यात यशस्वी होऊ. भगवान श्रीकृष्ण समत्वाच्या या प्रथेला समत्व योग म्हणून संबोधित करतात, ज्यामध्ये मनुष्य दृढ स्थान आहे. प्राप्त केल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच म्हणतात कर्माची फळंही भोगावीच लागतात, मग ती चांगली असो की वाईट. म्हणूनच कर्म चांगली करा, फळ चांगलंच मिळेल. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय बघा. स्वारी म्हणतात, समर्थ सद्गुरू म्हणतात की माझा भक्त माझी सेवा करतोय, उपासना करतोय, रोज सकाळ संध्याकाळ उपासना करतोय, पण तो आनंदी नाही आहे, दुःखी आहे, कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये सापडलेला आहे. पण हे मानवा, हे भक्ता, दुःखी होऊ नकोस. ते तुला आता दुःख आलं आहे, ते संकट आलं आहे, ते भूतकाळातील कर्माचं संकट आहे आणि त्याला सामोरे जाताना अजिबात दुःखी होऊ नकोस. त्याला सामोरे कणखरपणे जा. पण आता तू जे कर्म करत आहेस ते नियमितपणे चालू ठेव, कारण त्याचा उपयोग तुला याच जन्मात होणार आहे. बघा, जेव्हा भगवंत आपल्यासोबत असतात ना तेव्हा आपल्याला दुःख येतो, त्यातील बराचसा वाटा भगवंत स्वतःकडे घेतो आणि एकदम किंचित वाटा आणि किंचित दुःख आपल्याला देतो. तरीसुद्धा ती दुःख आपल्याला खूप मोठी वाटतात, आभाळा एवढी वाटतात. बघा, ज्याला काहीच कुटुंब नाही, एकटाच आहे, त्याची काय अवस्था असेल. आपल्याला पूर्ण नाती गोती, पूर्ण फॅमिली आपली आहे, तरीसुद्धा आपण दुःखी होतो. सर्व काही आहे, धन आहे, संपत्ती आहे, व्यवस्थित नोकरी आहे, तरीसुद्धा आपण दुःखी होतो. पण ज्याला बघा, ज्याच्याकडे सायकल नाही तरी तो दुःखी आहे. पण बघा, ज्याच्याकडे 2 व्हीलर आहे तरी तो दुःखी आहे, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे तरी तो दुःखी आहे, आणि ज्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे तरीही तो दुःखी आहे. पण हे मानवा, तुझे जी स्वप्न आहेत ना की माझ्याकडे 4 व्हीलर हवी, माझ्याकडे हेलिकॉप्टर हवा, पण तुझं जीवन आहे ना ते जीवन जगण्यासाठी काही लोकांची स्वप्न आहेत, हे तू लक्षात घेतलं पाहिजे. तुझे जे जीवन आहे ना ते अतिशय योग्य आहे, त्याच्यामध्ये अजिबात तू दुःखी होऊ नकोस. कारण जेव्हा तू दुःखी होतोस ना तेव्हा मीही दुःखी होतो. सद्गुरू पुढे सांगतात, हे मानवा, अरे एवढा तू दुःखी होऊ नकोस. या पृथ्वी तलावरचा तू खूप एक छोटा भाग आहेस आणि तुला एवढूशा दुःखामध्ये
तू किती मोठं संकट ओढून घेतोस. छोटं दुःख असतं तरी तू त्या दुःखाचा डोंगर करून टाकतोस. हे मानवा, अरे मानवा, या भोगातून, या कर्माच्या भोगातून देव देवतासुद्धा सुटले नाहीत. त्यांनासुद्धा कर्माची फळं भोगावीच लागली. बघा, सद्गुरू पुढे सांगतात, एकदा सीता मातेला सुद्धा कर्माचं फळ भोगावं लागलं होतं. सर्व सज्जन भाग्यवान श्रोत्यांना सीता मातेचं हे कर्माचं फळ कसं भोगावं लागलं होतं हे सर्व माहीत असेल, तरीसुद्धा जे नवीन भाविक सज्जन जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे. बघा, गर्भावस्थेमध्ये रामाने सीतेचा त्याग केला होता, ही पूर्ण गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. पण प्रभू रामांनी सीतेचा त्याग का केला? माता सीतेला त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं, म्हणूनच त्यांना ही शिक्षा मिळाली. मिथिला नगरात जनक राजवंशाचे राज्य होतं. त्यांच्यापैकी एक राजा सरध्वज होता. एकदा तो यज्ञासाठी जमीन नांगरत होता. त्याचवेळी तिथून एक छोटी मुलगी बाहेर येते. त्या सुंदर मुलीला पाहून राजाला खूप आनंद झाला. त्या मुलीला त्याने आपली मुलगी बनवलं आणि तिचं नाव सीता ठेवलं. एक दिवस सीता आपल्या मैत्रिणीसोबत बागेत खेळत होती. तिथे त्याला पोपटांची जोडी दिसली, जे खूप सुंदर होतं. आणि ते दोन्ही पक्षी डोंगराच्या माथ्यावर बसून काय बोलत होते? पृथ्वीवर श्रीराम नावाचा एक अतिशय देखणा राजा असेल, त्याच्या राणीचं नाव सीता असेल. श्रीराम सीतेसोबत अनेक वर्ष राज्य करतील. धन्य ती देवी जानकी आणि धन्य ते श्रीराम. पोपटाचे असं बोलणं ऐकून सीतेला वाटलं की दोघेही माझ्याबद्दलच बोलत आहेत. त्यांना पकडून मी त्यांना माझ्या आयुष्यातील संबंधित सर्व गोष्टी विचारू शकेन. म्हणूनच तिने तिच्या मैत्रिणींना ते 2 पक्षी पकडून आणायला सांगितले. तिच्या मैत्रिणींनी त्या डोंगरावर बसलेल्या त्या दोन्ही पक्ष्यांना पकडून आणलं. माता सीता त्या पक्ष्यांना म्हणाली, तुम्ही दोघे खूप सुंदर आहात. बघ, भिवू नकोस, मी तुम्हाला काहीही नुकसान करणार नाही. तू फक्त मला सांग, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? राम कोण आहेत आणि सीता कोण आहे? तुम्हाला त्यांच्याबद्दल कसं माहीत आहे? माता सीतेच्या विनंतीवरून दोन्ही पक्षी सांगतात, बघा, ऐका, एक फार प्रसिद्ध महर्षी वाल्मिकी आहेत. आम्ही दोघे त्यांच्या आश्रमामध्ये होतो. महर्षींनी एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्याला रामायण नाव दिलं आहे, ज्याचा पाठ त्यांनी आपल्या शिष्यांनाही करवून घेतला आहे. त्या पक्ष्यांनी सीतेला हेही सांगितलं, महर्षी वाल्मिकींनी या ग्रंथात सांगितलं आहे, महर्षी ऋषीशृंगाद्वारे केले गेले पुत्रेष्टी यज्ञाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 मानवी देह धारण करून पृथ्वीवर जन्म घेतील. श्रीराम त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मणासोबत हातात धनुष्य घेऊन मिथिला नगरीत येतील आणि भगवान शिवाचे धनुष्य तोडून सीतेशी लग्न करणार. तेव्हा त्या पक्ष्यांची जोडी म्हणाली, हे सौंदर्यवती, आम्ही तुम्हाला सर्व काही सांगितलं, आता आम्हाला सोडा, आम्हाला जायचं आहे. पक्ष्यांचं बोलणं ऐकून माता सीतेला आणखी काही गोष्टी जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांनी दोघांना विचारलं, राम कुठे असतील? ते कोणाचे पुत्र आहेत? ते मिथिला नगरीकडे कसे येतील आणि जानकीशी लग्न करतील? नर पोपट म्हणाला, श्री रामचंद्रांचे मुख कमळासारखं सुंदर, मोठे डोळे आणि चमकदार उंच नाकपुड्या, गुडघ्यापर्यंत पातळ हात, कंठ शंखासारखा असेल. मी त्यांचे काय वर्णन करू? ज्यांच्या गुणांचे वर्णन करू 100 मुखांवाला सुद्धा करू शकणार नाही. दोन्ही पक्षी म्हणाले की जानकी देवी धन्य आहे, जी लवकरच रघुनाथजींची पत्नी म्हणून अनेक वर्ष राज्य करणार आहे. पण तू कोण आहेस
पक्ष्यांचं बोलणं ऐकून सीता म्हणाली, ती जिला तुम्ही जानकी म्हणताय ती मीच आहे. माता सीता त्यांना सांगते, मी तुम्हा दोघांना तेव्हाच सोडेल जेव्हा श्रीराम इथे येतील आणि माझ्याशी लग्न करतील. तोपर्यंत तुम्ही दोघे माझ्या घरी आरामात राहू शकता. हे ऐकून मादी पोपट जानकीला म्हणाली, आम्ही जंगलातील पक्षी आहोत, आम्हाला या घरात सुख मिळणार नाही. मी गरोदर आहे, मला जाऊ द्या. मी माझ्या ठिकाणी जाऊन मुलांना जन्म देईल. तुमची इच्छा असेल तर मी त्यानंतर पुन्हा इथे येईल. त्यांच्या विनंतीवरूनही सीताजींनी त्यांना सोडलं नाही. तेव्हा तिचा पती म्हणजेच नर पोपट म्हणाला, सीता, माझ्या पत्नीला सोडा, ती गर्भवती आहे. जेव्हा ती मुलांना जन्म देईल तेव्हा मी तिच्याबरोबर पुन्हा तुझ्याकडे येईल. तेव्हा माता सीता त्यांना म्हणाली, तुम्ही आरामात राहू शकता, पण मला ती खूप आवडते. काळजी करू नका, मी तिची चांगली काळजी घेईल. जेव्हा सीतेने मादी पोपटाला सोडण्यास नकार दिला तेव्हा तो पक्षी दुःखी झाला. पक्षी पुन्हा सीतेची याचना करतो की मी माझ्या पत्नीशिवाय जगू शकत नाही, तर तिला सोडा. माता सीता, तुम्ही खूप चांगले आहात, कृपया माझी प्रार्थना स्वीकारा. अशा प्रकारे त्याने खूप समजावलं, पण सीतेने त्यांच्या पत्नीला सोडलं नाही. तेव्हा मादी पोपट पक्षाने रागात सीतेला शाप दिला, अरे, ज्याप्रमाणे तू यावेळी मला माझ्या पत्नीपासून विभक्त करत आहेस, पतीपासून विभक्त करत आहेस, त्याचप्रमाणे तुला स्वतःला गर्भावस्थेमध्ये श्रीरामांपासून वेगळं व्हावे लागेल. काही दिवसांनी पतीपासून वियोगाच्या दुःखात मादी पक्षी मरण पावला. पत्नीच्या मृत्यूनंतर नर पक्षी दुःखी झाला. तेव्हा त्याने सीताजींना सांगितले की मी मनुष्यांनी भरलेल्या श्रीरामांच्या नगरी अयोध्येत जन्म घेईन. माझ्यामुळे तुला तुझ्या पतीपासून वियोगाचे दुःख सहन करावं लागेल. पोपटानेही त्याचा प्राणत्याग केला. काही वर्षांनी अयोध्येत एका धोबियांच्या घरी त्याचा जन्म झाला. त्या धोबीमुळे सीताजींचा अपमान झाला. सीतेला पती श्रीरामापासून वेगळं व्हावं लागलं. त्या पोपटाचा शाप खरं तर सीतेला भोवला श्रीराम यांच्यापासून विभक्त होण्याचं कारण बनला. म्हणूनच माता सीता गरोदर असताना तिलाही पतीपासून दूर जंगलात राहावं लागलं होतं. बघा, सद्गुरू सांगतात की या कर्माचं फळ, या कर्माचं भोग देवदेवतांना सुद्धा चुकलं नाही. त्यांनासुद्धा या कर्माचं फळ भोगावं लागलं. तर आपण या पृथ्वी तलावरचे एक सूक्ष्म कण आहोत, तर आपल्याला हे कर्माचं फळ भोगावं तर लागणारच आहे. कारण ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्यालासुद्धा हे कर्माचं फळ भोगावं लागलं. म्हणजेच इथे कुणालाच माप नाही. तू कर्म जसे करशील तसे तुझ्या मागे सर्व गोष्टी घडतील. म्हणजेच काय, बघा, होऊन गेलेल्या गोष्टी, मागच्या जन्मामध्ये आपण काय होतो काय नाही होतो याच्याशी काही घेणं देणं नाही. पण या जन्मामध्ये, या मानव देहामध्ये आता आलो आहोत. या जन्मामध्ये आपल्याला सद्गुरू चरणाशी लीन होऊन सद्गुरूंना एकच प्रार्थना करायची आहे की सद्गुरू, माझ्याकडून चांगले कार्य घडू द्या. तुमच्या चरणाशी मला जागा द्या. माझ्या वैखरीतून कधीही असे शब्द नको निघू द्या की कोणालाही दुःख वाटेल. असे माझ्या वैखरीतून कधीच शब्द नाही निघाले पाहिजेत. आणि माझ्याकडून जी आत्तापासून जे कार्य होतील ते कार्य पुण्याचेच होतील असा संकल्प करून हे सद्गुरूंना विनंती करा. कारण सद्गुरूंना केलेली विनंती कधीच वाया जात नाही. विनम्रपणे नम्रपणे जो सद्गुरूशी शरण गेला ना, त्याचा कधीच नायनाट होणार नाही. कारण सद्गुरूंशी जो शरण जातो ना, तर बाप आपल्या मुलाला कधीही आपल्या मांडीवरच घेतो. वेळोवेळी क्षमा करणं ही माय बापाची रीतच आहे. आणि हे मायबाप दुसरे तिसरे कोणी नसून
आपले सद्गुरू आहेत, समर्थ आहेत, श्रीराम आहेत, ज्यांचं नामामध्ये जय आहे आणि ते नाम आपल्याला सापडलं आहे. या नामाची ख्यातीच एवढी आहे की या जगामध्ये जर जे काही तरणार असेल ना, तर ते फक्त नाम तरेल, बाकी काही नाही, सर्व व्यर्थ आहे. त्याच्यामुळं तुमच्या वाट्याला कर्माचे भोग येत आहेत ना, दुःख येत आहेत ना, तर लवकरच त्या दुःखांचा नायनाट होणार आहे. घाबरू नका, भीती बाळगू नका, योग्य कर्म करत राहा, खरं बोला, सत्य बोला, खरा तो एकची धर्म. ज्याच्याकडे खरेपणा आहे ना, त्याचा धर्म आपोआप होत राहणार, त्याला देव नक्कीच भेटणार, देव त्याच्यावर कृपादृष्टी नक्कीच करणार. खरे बोलणं हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी देवाची भावना आहे. जय जय रघुवीर समर्थ.